मग सकाळ मित्रांनो, तो आता दिवस 4थ्याची सुरुवात झाली आहे. काल रात्रीचा मुक्काम आमचा 3ऱ्या दिवसाचा रात्रीचा आटगाव होता. तिथून आता आम्ही निघायची तयारी करतोय. हे सगळे आपली पोरं आहेत. हा बघा भाऊ नंदूचा, कार्तिक आले गावी, साईराम बुवा. आता इथे रात्री झोपलो ना तिकडची तुम्हाला जागा दाखवतो बघा कुठे झोपलेलं आम्ही. ते सगळ्यांना वाटतं ना की पदयात्रा सोपं असतं. बघा रस्ता बघा कसा आहे, पूर्ण काटे ह्याच्यावर आम्ही या जागेवर पूर्ण आम्ही झोपलेलो. फक्त ताडपत्रे आम्ही अंतरलेले, या रस्त्यावर आम्ही फक्त झोपलेलो. पूर्ण वर उच्चकल हा रस्ता होता, त्याच्यावरच आम्ही झोपलेलो. कसे झोपलो असेल आम्ही आमचा आम्हाला माहिती. आणि सगळ्यांना वाटतं की पदयात्रा करणं. पाय बघा साईराम. आणि हा माणूस पण बघा, माणूस ए माणूस पाठीपळ माणूस हाईड आहे, माणूस नाही दिसणार. चला मग आता दिवस 4थ्याला चालायला सुरुवात करूया. साईराम साईराम. नको तू चाल पुढं पुढं, वाट सत्याची जरी अवघड. तुला भेटेल साई, तिथं भेटेल साई. तुला भेटेल साई, तिथं भेटेल साई. थांबू नको तू चाल पुढं पुढं, वाट सत्याची जरी अवघड. तुला भेटेल साई, तिथं भेटेल साई. तुला भेटेल साई, तिथं भेटेल साई. साईराम साईराम साईराम. सकाळी आमचं चांगलं साईबाबांचं दर्शन झालंय. दरवर्षीसारखं आम्ही या मंदिरात जातो. यावेळी सुद्धा आलोय. नंदू आपल्या सोबत आणि इकडे सगळी आपली मंडळी सुद्धा आलेली आहे. सगळे आता दर्शन घेतील आणि मग पुढे जायचंय नाश्त्याच्या वळीला. इथे आपल्यासोबत चौक्या पण आल्या. मध्ये थांबणार नाही कुठे? थांबणार नाही पुढे नाही. शिर्डी साईराम भावांनो, साईराम. आपल्याला नमो बालचंद्र ग्रुप इथे भेटलेला आहे बघा. परल विलेजचा नमो बालचंद्र ग्रुप, खांडेकर बुवांचा. नोण्याबाई आमचा नोण्याबाई आणि सेक्रेटरी पाचशे ते बाई सगळे सदस्य. भुगदे गँग आणि स्नॅक कंपनी. स्नॅक कंपनी आहे तिथेच असते बाई. कुठे असते? अँडी कुठे? अँडी बाई आहे साईराम बाई. साईराम आहे ना आमच्या ग्रुपमध्ये नवीन जॉईन झालेला, एकदम तरुण रक्त, एकदम सळसळचं रक्त. काय नाव बाबा तुझं? आदाज मस्के बाई. आदाज मस्के बाई. नेहमी झोपतो, फक्त झोपायचं त्याला, बाकी काय नाही करायचं. फक्त चालायचं आणि झोपायचं, चालायचं आणि झोपायचं. अंडी इथे बाई. हा बाई, हा नवीन पहिल्या वर्ष बाई. 10वीच्या वर्ष भूषण मचवले. आता भुलेश्वर साई मचवले ना भाऊ. साई मचवले माहिती का दाढीवर तुमचा सक्का भाऊ छोटा. पहिलंच वर्ष आहे बाई. 10वी पास होणार. आता काय नाही. रूम नंबरचा ऍड्रेस दे पूर्ण दे. हॉल तिकीट डायरेक्ट घरी येणार आहे. हे बाई सगळा पब्लिक आहे आपला. जय साईनाथ, जय साईनाथ. भाई आमचा पावड्या आणि भाई अध्यक्ष यांच्या कारकिर्दीमध्ये ग्रुप पूर्ण चाललाय. आणि हवा कोण? हवा
आवा कुठे हा काय अरे आवा भाई हा काय लोचा घेतो, लोच्याकडून कुल्फी आज आहे ना भाई. साईराम साईराम लोच्याकडून सर्वांना कुल्फी. लोच्याकडून भेटणार, उद्या भेटणार भाई, ते उद्या भेटणार आहे. हा बघ साईराम भाऊ नाही बघा, आपल्या इकडे वर्गमित्र भेटला आपला प्रीतेश समजीसकर. जय साईनाथ भाई. नंदू तर आपल्या सोबतच आहे. गेल्या वर्षी आपल्याला विघ्नेश खांदारे भेटले, यावर्षी आपला विघ्नेश भेटलाय. विघ्नेश तर काय भेटत नाही, आता आपल्या सोबतच आहे. नागवातर्फे कुल्फी आहे. खाता फोटो काढतो ना खाताना. साईराम हे बघ, इकडे आपले मित्र भेटलेत परत. नंदू पुढे होता, आपल्या पुढे लय होता पुढे. नंदूला गाठलाय शेवटी. नंदू करणची एक नंबर आहे. बोला करण, कुठून आणली ती? अयोध्या कुंभमेळ्याला गेले राम जन्मभूमी. साहेब हे जे काय चालू आहे ना, आता नवीन ट्रेंड चालू आहे, त्याचा काहीतरी बघा. लय त्रास होतो या ट्रेंडचा. सगळेच जण सुटलेत, सगळेच रायडर बनलेत. श्रेयसकडून आपल्याला उसाचा रस आहे. श्रेयस पी 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 पी. हा चल चल. आमचा रात्रीचा मुक्काम आजचा कसाराचा पायथ्याशी आहे. अजून 8 आहे. 8 म्हणजे कसारा अजून आहे. नंदू थकला. नंदू कसाराचा 8 बघूनच नंदू थकलाय. आता मी पालखीच बघितली नाही. चला अजून आहे आमचा कसारा, म्हणजे 8 नाही कसारा. कसाराच्या आला की कसाराच्या अजून 2-2.5 किलोमीटर अजून पुढे आमचं हॉल्ट आहे, कारण कसाराच्या पायथ्याशी जायचं आहे. कसाराच्या पायथा म्हणजे कसारा म्हणजे खूप वेगळं. पदयात्रा सोहळा जे करतात त्यासाठी कसारा म्हणजे कसं खूप अवघड हे असतं, पण एक आनंद पण वेगळा असतो, कारण आपण शिर्डीचा अर्धा पल्ला गाठलेला असतो तेव्हा. हो. आणि उद्या मेन म्हणजे कसारा सुद्धा आहे. आणि मेन म्हणजे आपला मराठी सण गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्या निमित्त भोयडा ग्रुपचा मान आहे उद्या सायलीला पालखी घेण्याचा. Sabe